महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपल्या सर्वांचे लाडके वंदनीय दादा यांचा शुभदिन आपण साजरा करतो आणि त्यानिमित्त सर्वजण आपले गुरुबंधू भगिनी इथून उपस्थित आहात। सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गेल्या बुधवारी आत्मनिवेदनमधील पान नंबर 90 आणि 91 यामध्ये एक पॅरा आहे, तो रिपीट करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या वाचनाला सुरुवात होईल। ओंकार साधना ही श्री भैरवनाथांनी सांगितली, तिचे महत्त्व सुरुवातीला वाटले नाही। मी औदुंबरला आलो असता नित्य नियमाने प्रथमतः ओंकार करीत होतो, पण पुढे ही नित्याची साधना होईल असे वाटले नाही। त्यावेळी ओंकाराचे महात्म्य वेगळे वाटायचे। मग एके दिवशी लख प्रकाश असा पडला की जसा प्रकाश अमावस्येला अनुभवला होता तसे इंद्रधनुष्य हे चांदण्यात पाहिले। इंद्रधनुष्यात जे 7 रंग असतात ते सूर्यप्रकाशात दिसतात, पण त्या दिवशी पौर्णिमा होती, माघ महिना होता। त्या दिवशी श्री हाजी मलंग बाबांचा उरूस होता। त्या दिवशी सायंकाळी प्रार्थना केली असता आकाशात अभोगीचे सूर ऐकू येऊ लागले व हळूहळू आकाशात त्या सुरांचे रंग उमटले व शेवटी हे इंद्रधनुष्य आहे, पण आकाशात पाहतो हे ते नसून हे स्वरांचे आहे ही जाणीव झाली। आता अभोगी राग का काय? अभोगीचा अर्थ आपण कसे आहोत? भोगी। म्हणून सांगितले पहिले जुलैपासून ह्याच्यापर्यंत सगळे भोग भोगायचे आहेत। गणेश चतुर्थी आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, खायचं डिसेंबरपर्यंत। त्याच्यानंतर योगी म्हणजे पहिलं दक्षिणायन आणि मग उत्तरायण, म्हणून ते अभोगी रागाचा शोध झाले की सगळं करायचं पण त्याच्यापासून अलिप्त राहायचं। इंद्र हा देवांचा राजा, स्वर हा गाण्यांचा राजा, सूर हा धनुष्याचा बाण, तो सूर आकाशाकडे चालला आहे असे पाहिले व त्यावेळी श्री हाजी मलंग बाबांचे शब्द ऐकू येऊ लागले की 5 पीर को याद करो। याचा अर्थ 5 स्थानातून उमटणारे 5 स्वर व 5 स्वरांचा एकच राजा म्हणजे इंद्र म्हणजेच आत्मा। आपल्याला जे जे दिसते ते 180 अंश जग आहे। एवढंच बघू शकतो आपण, ह्या खांद्यापासून त्या खांद्यापर्यंत। पक्षासारखं मागचं बघत नाही। मागचं जे राहिलेलं 180 ते पुढच्या जन्माला पुढे येतं। म्हणून गुरु म्हटल्यानंतर काय करतात, तो मधला जो व्यास काढतात आणि परिपूर्ण 360 अंश कर्म शून्य करून दिल्यावर चांगला जन्म येतो। नाहीतर तेच कर्म पुन्हा 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 येणं म्हणजे पुनरावृत्ती। आणि ती पुनरावृत्ती म्हणजे नवीन, म्हणजे म्हणून सांगितलं की पुनर्जन्म आणि पुनरावृत्ती याच्यात फरक आहे। पुनरावृत्ती म्हणजे तेच तेच करायला येतं आणि पुनर्जन्म म्हणजे गुरुच्या कृपेने प्राप्त। आपल्याला जे जे दिसते ते 180 अंश जग आहे, पण प्रत्यक्षात ते आहे 360 अंश। यावेळी जाणीव झाली की विश्व हे 360 अंश आहे, परंतु प्रत्यक्ष 180 अंश दिसते। म्हणजे दर्शन होते ते दर्शन पिंडाचे आहे, 180 अंश ब्रह्मांडाचे आहे। यासाठी 180 अंश जे जे दिसते ते धनुष्य होय। हा शब्द ध अधिक मनुष्य असा आहे व ध च्या पुढे गुरु भेटल्याशिवाय जाऊ नकोस। हे सारे ग म प धनीचा वरती आहे। गुरु भेटायशिवाय ह्याच्या पुढे म्हणजे पुढचे ओंकार आहे ते जाता येत नाही। मग हा सा यातला सा जाऊन हा हे त्या साशी जोडलं जातं। हा पिंडाचा सा आहे, सारे ग म प, आणि तो धनीचा म्हणजे ब्रह्मांडाचा। तिकडनं ते ज्ञान येईल ते सांगितलं तर ते चांगलं आहे, समजतं ना। म्हणजे हे कोश इथं रक्त शुद्ध झाले की 5 कोश ज्ञानेश्वरांचं जसं कमल विकसित होतात म्हणतात, सहज कमल, सहज शुद्ध कमल, त्याच्यामध्ये ते ज्ञान आलं ते वाणीतून सांगायचं। हा शब्द ध अधिक मनुष्य असा आहे
व धच्या पुढे गुरु भेटल्याशिवाय जाऊ नकोस असा इशारा त्यांनी दिला. याचा अर्थ सा आणि प साप हा जरी साध्य झाला तरी गुरुची भेट होईल तेव्हाच पसाची प्राप्ती होईल. पसा म्हणजे विकसित अवस्था, उद्यापन. खाण्यापिण्यात जर आनंद मारायला लागलो तर हा सा इथं आला पच्या पुढे, म्हणजे काय झालं, साच्या पुढे प आधी आला ना, साच्या पुढे इथं पच्या पुढे सा म्हणजे पसा. तोपर्यंत संयम ठेव, नाहीतर यम वाट बघतो आहे. त्याला चुकविणे वाटते तितके सोपे नाही. आजचा दिवस उरुसाचा आहे. अल्लाह की दुआ है, सलाम अलैकुम. इथपर्यंत आपण गेल्या बुधवारपर्यंत आलो होतो. आता त्याच्या पुढचं वाचन सुरू करू. त्या रात्री झोप आली नाही. पहाटे 3 वाजेपर्यंत काहीतरी ध्वनी माझ्या कानाशी ऐकू येत आहे असे वाटले. म्हणून 3 वाजता उठल्यावर स्नानास गेलो. तेव्हा स्नान झाल्यावर प्रातस्मरण करीत असता तोच ध्वनी अधिक स्पष्ट झाला. त्याकडे लक्ष देऊन ऐकू लागलो. ध्वनी लहरी ध्वनी असा शब्द समजला. याचा अर्थ काय आहे म्हणून विचार करू लागलो. कारण श्री भैरवनाथांनी ओंकार हा 5 स्थानातून शिकवला होता व आज तर त्याचे रूपांतर ध्वनी लहरी ध्वनी असे म्हणताना ऐकले. त्या म्हणण्याचा अर्थ संथा असा आहे. भवितव्यात हीच संथा रोज ब्राह्मी मुहूर्तावर म्हणावयाची आहे. म्हणून इथं संथा शब्द लिहिलाय. संथा दिसतंय सर्वांना. आता संथा म्हणजे काय? संथा म्हणजे पहिल्यांदा संत म्हणले. बघा बाहेर नमस्कार दिवसभर करायचं, ओम श्री साईनाथ हनुमा, ओम श्री साईनाथ हनुमा, ओम श्री जेवण झालं का, ओम श्री साईनाथ हनुमा, मुलगा झाला का, म्हणजे काय पहिल्यांदा ओम श्री साईनाथ हनुमा म्हणतो हे आपलंच होत नाही. म्हणजे संत म्हणायचे ते म्हणत नाही. आणि दिवसभर मंत्र करायचं हे चुकीचंच आहे. जर मन त्याच्यात नसेल तर ते दिवसभर नामस्मरण करायचा काही उपयोग नाही. दुसरा संताचा अर्थ उदात्त अनुदात्त स्वरित असं म्हणायचं. आता ओम श्री साईनाथ हनुमा, ओम श्री साईनाथ हनुमा हे बरं वाटलं नाही. म्हणतो माझ्याबरोबर ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथाय नमः. हे कसं वाटलं? तुम्ही 108 म्हणायच्या वेळेला डोळे बंद होतात. हे कसं वाटलं? म्हणजे स्वर ताल लय आणि उदात्त अनुदात्त आणि स्वरित असं म्हटल्यावर या लहरी तयार होतात. सूर ताल लय आणि नुसता स्वर हा ओम असं का म्हणायचं? पूर्वी खूप देवधर्म केला की नाही आपण, तरी पण अडचण का आली? तर नीट आहे का मी काय सांगतो ते, करीत असलेली भक्ती किंवा करीत असलेली सेवा ही सेवन करायला पाहिजे. कशा वाटेने? श्वसनाने. श्वसन, पचन आणि रक्ताभिसरण या 3 क्रिया आहेत देहामध्ये. तुम्ही करीत असलेली सेवा जर सेवन झाली असती तर ती रक्तात धारण झाली असती. आणि सबन जीवन जर रक्तामध्ये झालं असतं तर पुढची पिढी आपल्यापेक्षा चांगली निर्माण झाली असती. म्हणून तुकारामाने सांगितलं तेव्हा की काय, शुद्ध बीजा पोटी बळे रसा घुमटी. पण आपण काय केलं? करायचं म्हणून करत जायचं. ओम श्री साईनाथ लोक ऑफिसला जायचं घरावर, ओम श्री साईनाथ, ओम श्री साईनाथ, ओम श्री साईनाथ. त्यामुळे ती धारण झाली नाही, लहरी निर्माण झाल्या नाही, संता पद्धतीने नाही म्हटलं. आणि ते संचित झालं फक्त बाजूला. म्हणजे कसं, बँकेत पैसे आहेत 10 लाख रुपये, रात्री 12ला पाहिजे झाले तर मिळतात का? सकाळपर्यंत थांबावं लागतं. मग 11ला बँक उघडला जायचं आणि चेकवर सही करून द्यायला लागतं. चेकवर सही मॅच झाली की नाही अमुक तर बघायला लागतं. म्हणजे हसून उपयोग नाही. समजा रात्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं, पैसे भरायचे आणि तो मनुष्य मिळाला, मग पैशाचा काय उपयोग झाला? तसं करीत असलेल्या साधनेचा आपल्याला उपयोग घेता आला नाही. म्हणून दादाने सांगितलं की ते संकष्टी बंद करा, सहजापक्ष बंद करा, अमुक करता तमुक करता, ते सगळं बंद करा. कारण ते सगळं वलय रूपाने बाहेर राहिलंय, त्याचा तुम्हाला काहीही उपयोग नाही.
आणि साधना शिकवली की ती संथा पद्धतीने केल्यावर ती धारण होऊन आज तुम्हाला अनुभव येतात. समजलं ना. म्हणून अर्ध्या तासाची साधना केल्यावर ती सगळं व्यवस्थित होत आहे. तुम्ही पुढे इकडं तिकडं जायला अमुक करू का तमुक करा काहीही करायची आवश्यकता नाही. आता संथा म्हणजे काय ते 7व्या सेमिनारमध्ये दादांनी सांगितलं. ते आपण नीट ऐका. फार सुंदर आहे. इतके दिवस काय झालं म्हणते या अज्ञानाने आपल्याला काय करायचं जीवन कशाला दिलंय आणि त्याचा काय उपयोग करून घ्यायचा माहीत नसल्यामुळे तो अज्ञानाचा शाप आपण भोगतो आणि सुंदर जीवन दिलंय त्याचा लाभ न घेता हे जीवन म्हणजे दुःखी आहे असं समजतो. आता दादानी पंतांच्याकडे सांगितलं. पंतांनी सांगितलं भजन भक्ती कर म्हणून आपण ती आरत्या म्हणतो आज पंतांच्या दत्तादया करी किंवा काही आरत्या किती सुंदर आहेत. तर अशी भजन भक्ती करत असताना भक्तीचे सुद्धा 9 प्रकार माहिती आहेत का. नवविधा भक्ती म्हणतात त्याला. त्या नवविधा भक्ती ते फक्त वाचून दाखवत आहे. त्यातली पहिली श्रवण भक्ती आहे. मी पान सांगतो. पान नंबर सांगतो. पंचावन्न पान. नवविधा भक्ती तर फक्त ऐकायच्यात आपण. पहिली श्रवण भक्ती, दुसरी कीर्तन भक्ती, तिसरी विष्णू स्मरण भक्ती, चौथी पाद सेवन भक्ती, 5वी अर्चन भक्ती, अर्चन पूजन अर्चन, 6वी वंदन भक्ती, 7वी दास्य भक्ती, 8वी सख्य भक्ती आणि 9वी आत्मनिवेदन भक्ती. अशा नवविधा भक्ती आहेत. त्यातली ही श्रवण भक्ती पहिली. आणि त्यासाठी पंतांनी सांगितलं की भक्तीत चूक आहे तर तुझ्या भक्तांना आरती शिकव. तर दादा म्हणाले भक्तीचं चूक आहे. भक्ती म्हणून अनुभव यायला पाहिजे. मी काय सांगतो नीट बघा की ज्या देहाने भक्ती केली त्याचा विकसित अवस्थेचा अनुभव यायला पाहिजे. नाही समजलं. एवढं सोपं नाहीच आहे. तूप खाल्ल्यावर तुपाचा अनुभव कसा येईल. आत गेल्यावर रूप येईल. म्हणजे तूप आहे ते वरती लावण्याच्या ऐवजी काय केलं पाहिजे सेवन केलं पाहिजे. तसं भक्ती करत असताना ती भक्ती धनी लहरी प्रकाश म्हणजे शक्ती. पुन्हा जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा ती अशी गेलेली परत त्या स्थितीतून तुमच्याकडे परत येते आणि श्वसना वाटे पचना वाटे रक्ताभिसना वाटे ब्लड बँकेमध्ये साठते. समजलं का. मी अगदी सोपं करून सांगितलंय. ती तुमच्याजवळ साठली की त्या चांगल्या शक्तीने रक्ताचं पुढं बीज होतं आणि त्या बीजातून मुलापेक्षा बापापेक्षा मुलगा श्रेष्ठ, मुलापेक्षा. म्हणून आम्हाला पीरवाडीला दादाने जायला सांगितलं होतं. पीरवाडीला एक घराणं असं आहे. त्यांच्या घरात कोंडीबा महाराज म्हणून 9व्या पिढीमध्ये सत्पुरुष. एक पिढीचा अंतर 100-150 वर्ष धरूया. 100 म्हणजे 9 पिढी म्हणजे किती वर्ष झाली. 900 वर्ष. मग त्यांना जर साध्य होतं तर आपल्या साध्य होत नाही का. पण त्याचं गमक कळत नाही. समजलं ना. गमक म्हणजे मला ही साधना करून ती परत धारण सेवन करायची आहे, संचित नाही करायची आहे. म्हणून लक्षपूर्वक आहे का की अर्ध्या तासाची साधना तुम्ही लक्षपूर्वक केली तर संथा पद्धतीने तर तुमचं भविष्य सुद्धा घडतं. म्हणून साधनेमध्ये ओम श्री साईनाथांना आहे ती 9 अक्षर आहेत. ती बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 अक्षर म्हणजे 9 ग्रह आहेत. प्रत्येक अक्षराला 3 अंग आहेत. उच्चार मध्य लय म्हणजे 9 अक्षराला 3 अंग म्हणजे किती झालं 27 नक्षत्र. इथं लिहिलंय बघा. 9 अक्षरे व त्या प्रत्येकाला 3 अंगे उच्चार मध्य लय म्हणजे 9 3 27 नक्षत्र. आता ओम एक भाग, श्री एक दुसरा भाग, साईनाथाय तिसरा भाग आणि नमः चौथा भाग. त्या प्रत्येकाला सुद्धा उच्चार मध्य लय म्हणजे ह्या 4ला 3 गुणल्यावरती 12 राशी आल्या. 9 ग्रह 27 नक्षत्र आणि 12 राशी. म्हणून 108 वेळाच नामस्मरण का 21च का तर ह्या 12 राशीला नवग्रहाने बोललं की 108 येतात. म्हणून ओम श्री साईनाथांना 108 वेळा म्हणायचं आणि 12 राशी प्लस केल्या की 21 येतात. म्हणून 21 वेळा ओमकार. समजलं.
ते म्हणजे ते आकडे दत्ताचा किंवा देवाला प्रिय आहेत म्हणून नाही, तर त्याच्या मागे तुमचं भविष्य घडावं असं हे नामस्मरण तुम्ही केल्यावर तुमचं भविष्य घडतं. म्हणून हाजी बाबा सांगायचे भविष्य घडवायचं असेल तर इकडे या, भविष्य विचारायचं असेल तर इकडे येऊ नका. आता भविष्य घडतं म्हटलं गुरूंच्या हाताने म्हणजे ते चांगलंच घडणार. तेव्हा पूर्ण विश्वास ठेवून अर्ध्या तासाची साधना संथेने करायची, ती धारण करायची आणि विकास झाल्यानंतर हे जग तुम्हाला चांगलं दिसायला लागेल. मी जर हिरवा चष्मा घातला तर हिरवा म्हणजे जग हिरवा आहे का, पिवळा घातला तर म्हणजे तुमचा दृष्टिकोन बघायचा काय व्हायला पाहिजे. म्हणून दादा सांगितलं की साधना केल्यानंतर तुमच्या उच्चार आचार विचारामध्ये काय बदल होतो ते तुम्ही ऑब्झर्व करा. भांडण किंवा वाईट गोष्टी नको वाटायला लागतात, वाईट दृश्य बघायला नको वाटतं, घाणेरडं बोलायला नको वाटतं, चांगल्या ठिकाणी जास्त होतं. हा जो बदल तो कशामुळे होतं, आतल्या रक्ताच्या मध्ये सगळे दोष गेले, चांगली कृपा धारण झाल्यावर सगळं चांगलं दिसायला लागतं. काव्य झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसतं, म्हणजे जग पिवळं नाही आहे ह्याला काव्य झाली. समजतं ना मला काय म्हणाल. तसं प्रत्येकाला काव्य झाली आहे, ती जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये गुरुशक्ती धारण झाल्यावर सगळे माणसं एकमेकाला माणूस म्हणून बघतील, मानव. तर आता वाद म्हणून पंतांना विचारलं भक्ती करत असताना भक्तीचा लाभ देहाला म्हणजे विकसित देहाला कसा होतो, त्यासाठी आता सांगतात भक्ती सुख जरी अनेक जन्म घेईन तुझे पायी. भक्ती करण्यासाठी मला जर पाठवलं देवा तर मी अनेक जन्म घेईन. तर हे मला अनुभवाला द्या आधी, मग मी माझ्या भक्तांना सांगितलं म्हणून दादाने सांगितलं म्हणून हे वाचतो ते तेवढंच. भक्ती सुख जरी अनेक जन्म घेईन तुझे पायी. तर त्या काळामध्ये पंतांना म्हटले, मी म्हटले म्हणजे दादानी पंतांना सांगितलं की भक्ती सुख जरी अनेक जन्म घेईन तुझे पायी, म्हणजे भक्तीमध्येच सुख सामावलेले आहे याचा अनुभव प्रथमतः मला द्या, तो मला घेऊ दे. आणि तो अनुभव मी अनुभवल्यानंतर मग तो इतरांना देता येईल आणि अभिमानाने सांगता येईल की तू जन्माला आल्यानंतर हेच माग की भक्ती सुख जरी अनेक जन्म घेईन तुझे पायी. आज नित्याने तुम्ही आरती ऐकता, आता तुम्हाला ते भक्ती सुख म्हणजे काय हे कळायला लागलं. पहिल्यांदा आल्यावर काय होतं, प्रश्न डोक्यात होते, माझं काम कधी होईल, दत्ता दयाकरी म्हणलं दत्ता केव्हा दया करशील, अजून माझं काम झालं नाही, असा विषय होता. समजतंय ना. पण विकास झाल्यानंतर ते दोष गेल्यानंतर दत्ता दया म्हणजे किती आता बरं वाटतंय, दत्ता किती दया केली तू, हा जो विचार बदलला. समजतंय. म्हणजे भक्ती करत असताना त्या भक्तीने देहाचा विकास किती झाला ह्याचा अनुभव येत आहे. भक्तीचा अनुभव येणार नाही, तूप खाऊन तुपाचा अनुभव येणार नाही. तूप खाल्ल्यानंतर जे रूप आलं, समजतंय ना. मी अगदी सोपं करून सांगतोय. म्हणून गडबड करायची नाही. कुणाला लवकर येईल अनुभव, एखाद्याला उशिरा येईल, पण त्याला नक्की येईल. ज्याची जशी पर्सेंटेज असेल, मन एकाग्र करायचं, त्या पर्सेंटेजमध्ये सगळ्यांना त्याचा लाभ डिफरंटली होईल. हे केव्हा कळायला लागले, 20 वर्षापूर्वीच्या आरत्यात आणि आत्ताच्या आरत्यात बदल आहे का? आरत्या त्याच आहेत, पदे तीच आहेत, पण आता त्याचे सुख का अनुभवायला लागला. तर ते श्वसन पचन रक्ताभिसरणाने सेवन व्हायला लागले आणि बदल आपल्यात झाला. म्हणून दादा इथे फोटो बसले ते बाबांचा फोटो, बाबांना म्हणाले आज तुमचा फोटो मला वेगळा दिसतोय. बाबा म्हणाले माझा फोटो आहे तसाच आहे, बदल कोणात झालाय, तुझ्या. समजलं का नाही. असा बदल आपल्यात व्हायला पाहिजे. असा 100% बदल झाला की मग तुमचा ऑरा व्यवस्थित येतो, प्रत्येकाचा येतो. तो ऑरा तुम्हाला आला की समाधान मागायला जावं लागत नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये शेवटी म्हणून ते समाधानी होतो. हे मी अनुभवतो. आता मला मूड जात नाही, माझं डोकं कधी दुखत नाही. माझं डोकं आहे की नाही कुणाला नाही, हे खरं सांगतो. मूड अप झालाय, काय ते स्वप्न पडली आहेत, काय ते झालंय, असं कधीच होत नाही. माणूस फ्रेश असं प्रत्येकाला होता येतं, अवघड नाही आहे. फक्त त्याचं गमत न कळल्यामुळे देवाला काहीतरी सुख दे म्हणून. कोण काय म्हणालं, गणपतीला जावा, त्याला संकट केले की तुमचं काम होईल, जायचं. एक 5 संकट झाले की सोडून द्यायचा. पण गणपती तुम्हाला सोडत नाही.
तो ऋणांबंध देवानी म्हणून तुमच्या पुढच्या जन्माला येतो. त्या संकटच्या पूर्ण होतात तुमचं कुठलं काम होत नाही. आणखी कुठेतरी जायचं खंडोबाला, तिथे गेलं की काहीतरी बोलायचं. असे 56 देव गोळा करून 56 सगळ्या भानगडी डोक्याभोवती घेऊन मरायचं आणि पुन्हा जन्माला आलं. ते सगळे 56 देव सोडत नाहीत. अशी उदाहरणं दादांच्या पुढे जेव्हा आली तेव्हा दादा म्हणाले, हे तुम्ही जे नवस आहे अमुकम केली त्याची बोले इतकी भारी होती कवचासारखी की फोडून काढावी लागली म्हणून विमोचन. ते फोडून घेऊन तेव्हा तुम्हाला त्याला नॉर्मल केले तेव्हा मला आता तुम्ही माझ्या कामाला येईल अशी अवस्था निर्माण करावी लागली म्हणजे विमोचन. आणि मग दीक्षा समजते ना, एकदम सोपं करून सांगतो. म्हणून कुठल्याही देवाला जाऊ नका, काही घेऊ नका. अर्ध्या तासाची साधना बरोबर करा आणि दिवसभर तुमचं काय कर्तव्य ते करा. 24 तास बाबांचं नाव घ्यायला नको. मग स्वयंपाक कोण करणार, पेशंट कोण बघणार, मग दुकानात जाऊन कोण बघणार. हे कर्तव्यच आहे. सगळं ते सतोटीने दिवसभर करायचं. सकाळी उठल्यावर अर्धा तासाची साधना आपण व्यवस्थित करायची. आता मार्ग बघितलाय का कुठं? ह्यापूर्वी जमिनीवरती जसे एक बीज ठेवले तर ते उगवेल का? जमिनीवर ठेवला तर उगवणार नाही, कदापिही नाही उगवणार. तर केवळ जीवनातला एक काही भाग आपल्याला परमार्थाची भूक लागली आहे म्हणून आपण कुठल्या तरी सेवेचा अंगीकार करून त्या अमुक करा, नमस्कार घाला, एक यज्ञ करा, नारायण नागबळी करा, हे त्या सेवेत जीवनातील बहुमोल काळ व्यतीत केला नाही. बहुमोल काळ आणि पैसा दोन्ही व्यतीत करतो. म्हणजे साधन सिद्धता किंवा सेवा सिद्ध झाली असे होत नाही. सेवा सिद्ध केव्हा होईल, त्याचे इष्टफल प्राप्त होईल तेव्हा असे तुम्ही म्हणता. पण इष्टफल केव्हा प्राप्त होईल? जर श्वसन पचन रक्ताभिसरणातून केलेली सेवा सेवन करता आली तर. इथं ब्लड बँक आहे. इथं ब्लड बँक व्यवहारामध्ये पैसे मिळाले तर महालक्ष्मी बँक आहे. पण पुण्य केलेली सोडण्यासाठी ब्लड बँक आहे. समजला? त्या प्रत्येक ब्लड बँक मध्ये डोक्याच्या शिरापासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या पेशी जेव्हा गुरुमय होतील तेव्हा तुम्ही असं म्हणाल. पहिल्यांदा काय म्हणत होता, माझ्या तुला बघितलं की माझ्या सर्व पायाच्या मस्तकात जातील. आता तुम्ही काय म्हणणार, पुरुषांची सगळे आता माझ्या पायातलं प्रेम आहे ते डोक्यापर्यंत जातं तुला बघितलं की, आणि मी डी मारायची वाटते. मग मार म्हणायचं. समजलं का फरक? सोपं आहे कारण त्याचं गमक कळलं नव्हतं आपल्याला. पण हे गमक काय नवीन शोधलं नाही काही नाही. देवासमोर नैवेद्य दाखवल्यावरती आपण ते तीर्थ म्हणून घेतो. म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जीच आपल्या रक्तात जावी असाच हेतू होता. किंवा सत्यनारायणाची पूजा केल्यावर तांदूळ ठेवतात, ते प्रसाद म्हणलेल्यावर शिजून खाल्ल्यावर त्याचं रक्तात रूपांतर होऊन ते आनंद कृपा पॉझिटिव्ह एनर्जी रक्तात जावी असाच होता. पण महिन्यातून जेव्हा सांगायचं एकदा हे करायचं सत्यनारायणाची पूजा, म्हणजे एवढीच पॉझिटिव्ह एनर्जी गेली. एवढी निगेटिव्ह बाजू आहे ती कशी सुधारायची? समजलं? जर श्वसन पचन रक्ताभिसरणातून केलेली सेवा सेवन करता आली तर म्हणजे तेव्हाच ते होईल ना. या व्यतिरिक्त सेवा जरी झालेली आहे, संचय झालेला आहे, परंतु सेवन न झाल्यामुळे काय अनुभवाला येते? केलं हो आम्ही सगळं, पण काय झालं संचय झालेला आहे पण सेवन झालेलं नाहीये. म्हणून बँकेत पैसे आहेत पण ऐन टायमाला कामाला येत नाही. म्हणून ते आपल्या सेवन करून ते ऐन टायमाला कामाला येतील अशी तयारी करायला दादानी शिकवलं. बरोबर समजलं? समजलं का नाही समजलं? म्हणून पहिलं सगळं संचय सर्व वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमे दिवशी हात नवरात्रात जन्म मिळेल नको कशाला, एका जन्मात मिळाला तेवढा भाग झाला. आणि कोणी सांगितलं हात मिळेल म्हणून? त्या जन्माला दाढी होती, पुढच्या जन्मात दाढीच नाही. त्याला काय प्रमाण काय आहे? म्हणजे असं काहीतरी वेडे गैरसमजुतीने काहीतरी करत फिरायचं आणि रोज म्हणायचं की आता भेटला ते भेटला परत भेटू नका. मग 7 जन्म कशा पाहिजे? समजलं? मला काय सांगायचं, हे काहीतरी विधी आहे आणि त्यातनं कृपा ध्यान करायची काहीतरी वेगळं कल्पना आहे. म्हणून दादा माहिती सगळं बंद करा आणि सज्ञान व्हा. म्हणून गुरु तेथे ज्ञान झालं की मग समाधान. अर्ध्या तासाची साधना. जसं 12ला जेवण लागतं आपल्याला सर्वांना, हो की नाही? तुम्ही हा जेवण माझं पोट नाही भरणार. मग आज नवऱ्याने सेवा केली म्हणजे बायकोने करायची नाही असं नाही आहे. सर्वांनी करायचीच. तुम्हाला बंधन नाही की सकाळी केली पाहिजे, आंघोळ केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. पण दिवसाभरातून
साधनाने अर्ध्या तासाची जशी जमेल तशी निष्ठेने करायची आणि जसा अनुभव घ्यायचा की आपल्या विचारात पहिल्यापेक्षा विचारात बदल झाला की नाही, बोलण्यात बदल झाला की नाही. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की तुमच्याशी बोललं की आम्हाला 2 शब्द बोललं की बरं वाटलं, म्हणजे तुमच्यात बदल. आता आपण पंतांचे पद म्हणतो ना, हा. कोणते? दत्तची दत्तची चालता दत्तची बोलता, जेविता खेळीता चित्त दत्तमय झाले. आणि काय का आता बोलत असताना श्वसन क्रिया, बोलत असताना म्हणजे बोलत असताना श्वसन क्रिया, हा, जेवत असताना पचन क्रिया व चालताना रक्ताभिसरण क्रिया आहे. हा, म्हणजे तिन्ही ह्या क्रिया चालू आहेत सारख्या. पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण तुमच्या चालण्या बोलण्यामध्ये सतत चालू आहे. तर बोलता चालता जेवता खेळता चित्त दत्तमय झाले. हा, सदैव त्याच्यातच राहणे. म्हणजे दत्त गुरु भजनी मन रंगले. पंत सुद्धा ही जाणीव द्यायला विसरले नाही, पण स्पष्टीकरण व्हायला 100 वर्षे लागली. ह्याचे कारण काय? आता अशी ही देहिक अवस्था आणि त्या अवस्थे परत्वे आपण नित्याने करीत असलेली सेवा जी आहे ती आपल्या सेवनामध्ये यायला पाहिजे. मग आता ती सेवनामध्ये कशी आणायची? येथे आता काही जुनी अभ्यासू मंडळी उपस्थित आहेत, त्यांना मी हे विचारतो आहे, पण ते नुसते केळीच्या खुंटासारखे उभे राहतात. याबद्दल माहिती आहे का कोणाला? काही माहित असेल तर सांगा. म्हणजे पुढे मी म्हटले, म्हणजे वंदनी दादा म्हटले की आपण नित्याने करीत असलेली सेवा जी आहे ही संग्रहित न करता सेवन करायची आहे. समज आहे ना, मी अगदी सोपं करून सांगतोय. कारण त्या सेवेवरती तुमच्या घराण्याचा किंवा कुटुंबाचा भविष्यकाल जो आहे म्हणजे कुलोपासना हा तुम्हाला उभा करावायचा आहे ना. जसे अनुवंशिक दोष तुमच्या नकळत तुम्ही आणते झाला, तसे कळून तुम्ही ही कृपा जी आहे ती 7 पिढ्यात न्यायची आहे. भोग काय माझे भोग आहे असं म्हणता की नाही? हो, काय माझे भोग आहे म्हणजे भोग जर ते दोष प्रवाहित करून तुम्ही भोग म्हणून जर भोगता तर समजून कृपा प्रवाहित करून इतरांचं कल्याण करू शकत नाही. समजतं की नाही? तुम्ही रिस्पॉन्स द्या मला. डोकं दुखायला लागलं काय, ते त्रास व्हायला म्हणजे काय माझे भोग आहेत असं म्हणता का नाही म्हणता? हा, याचाच अर्थ भोग जर प्रवाहित होऊन तुम्हाला जर डोकं दुखायला लागतं तर समजून कृपा जर प्रवाहित झाल्या तर माझं आणि इतरांचं कल्याण करता येत नाही का? म्हणून तुम्हाला ओंकार साधना करून त्या ध्वनी लहरी प्रकाश आणि ती सेवन करायला दादानी शिकवली. आता तुम्ही निराकरण किंवा लोकांना काही सांगितलं तर लोकांचं काम होतं. याचा अर्थ कृपा प्रवाहित करून घेऊन ती कार्यान्वित करतो. दोष प्रवाहित करून घेऊन जर दुःख भोगतो तर कृपा प्रवाहित करून घेऊन इतरांचं किंवा स्वतःचं कल्याण करू शकत नाही का? हा सिद्धांत समजला का? समजला तर समजला म्हणून सांगा, नाही तर परत सांगतो. समजलं? सोपं आहे एकदम. मग ती सेवन आता कशी करायची? तर ओम श्री साईनाथाय नमः, ओम श्री साईनाथाय नमः असं म्हणून होणार नाही, तर ती या संथा पद्धतीने अशी म्हटली पाहिजे. म्हणून आपण सकाळी सांगितलं, मगाशी म्हणून दाखवलं, ओम श्री साईनाथाय नमः किंवा उच्चार मध्ये लय याची अशी सापासारखी पुढे जाते. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा श्वास घेता तेव्हा तर ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे गुरूंची शक्ती ती ऑक्सिजन बरोबर धारण होऊन ती तुमच्या बरोबर सेवनात येते आणि ह्या ब्लड बँकेमध्ये साठते. आणि असं ब्लड मध्ये सांगता संबंध हे जीवन गुरुमय झालं की ईश्वरमय झालं, म्हणजे तुमचं काम झालं. म्हटलं पहिल्यापासून आपण सांगतोय की हे जीवन कशाकरता दिलंय? ईश्वरमय करण्याकरता. म्हणून ती प्रार्थना म्हणता की नाही कुठली आम्ही गुरु म्हणतो त्याच्यामध्ये काय जीवन ईश्वरमय व्हावे असं आहे. समजलं? ईश्वरमय करायचं म्हणजे काय अवघड नाही आहे. समजलं तर, नाही समजलं तर खूप काहीतरी देवधर्म करायचा. इकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो. आणि पुन्हा काय असतं, प्रत्येक देवाची व्हायब्रेशन देण्याची पद्धत वेगळी आहे. तुमच्या जीवनात 5 माणसं आली तर प्रत्येकाचा स्वभाव सारखा असतो का? एकाशी पटतं, एकाची अजिबात पटत नाही. ते जसं आहे तसं निरनिराळे देवदेवता 100 केला आणि लवकर काम व्हावं म्हणून जर तुम्ही केला तर त्या व्हायब्रेशनला ॲडजस्ट होता येत नाही. म्हणून गुरुनी एकच तुम्हाला साधना दिली, त्याच्याशी आपण सगळे काय होतो ॲडजस्ट होतो. समजलं?
हा. जर तुमच्या नकळत 7 पिढ्यातले दोष तुम्ही आणू शकत होतात तर जाणते किंवा सज्ञानी झाल्यानंतर गुरुकृपा 7 पिढ्यांपर्यंत नाही का नेऊ शकत? नक्की नव्हे. मग मला आता सांगा की ही सेवा सेवन कशी करायची? शांतपणे ऐका, हा विषय अगदी महत्वाचा आहे. सेवा सेवनार्थ कशी घ्यायची? तर जी सेवा करता किंवा जो काही मंत्र आपण म्हणतो तो संथेने म्हणणे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम श्री साईनाथाय नमः. तर काही 108 म्हणतात. ते कसं वाटतं? नाही कुठेतरी जातो आपण. त्यावेळेला एक तंद्री लागली. त्या 108 मधली 8 कामाला येतात, पण त्यासाठी 108 म्हणावे लागतात. एवढी माती काढली तर एवढं सोनं निघतं. त्यात गोव्यात खाणी आहेत लोखंडाच्या, त्यातले ट्रकभर काढले तर ट्रकभर लोखंड निघतं का? तेवढं निघतं. तसंच आहे. म्हणून 108 गेल्यावर निदान 8 तरी कामाला येते आणि तेवढीच पुरतात. म्हणून 8च करायची नाही. म्हणून 8च करायची. लगेच मग 8च करू लागतात. लगेच ते आता निराकरण सांगितलं 11 सोमवार करा म्हणून. 3 सोमवार काम झालं, पुढचे करायचे का? म्हणजे काय? तुम्हाला 11 आठवडे 1000 रुपये देणार आहे. 3 आठवड्यात माझं काम झालं म्हणून पुढचे द्यायचं का? विचारलं काय म्हणाल? द्यायला पाहिजे. आता संथा याचा अर्थ काय? संथा म्हणजे सूर ताल लय. तर सूर ताल लय अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मंत्रोच्चार करता तेव्हा आपण 2 प्रकारे संथा म्हणतो. संथा म्हणजे पहिल्यांदा संत म्हणायचं. आता कसं साधना करत असताना म्हणजे उच्चार पासून मध्यम हे झालं संथा पद्धतीने झालं. उच्चाराबरोबर आचाराबरोबर उच्चार. आचार डेफिनेट आहे. आचाराबरोबर उच्चार म्हणजे हे करत असताना मी उच्चार टू मध्य इथंपर्यंत गेलो की नाही आणि तिथून इकडं लक्ष ठेवायचं. म्हणजे काया वाचा मन एक होऊन पुण्य तयार होतं. तुम्हाला पुण्य कसं तयार होतं पाहिजे ना? हे बघा, अर्ध्या तासामध्ये 100% पुण्य तयार होतं जर तुम्ही व्यवस्थित केलं. आणि ते लगेच सेवन होऊन तुमच्यात धारण होतं आणि मग तुम्हाला त्याचा अनुभव येतो. हेच पाहिजे. म्हणून दूधसागराचा नैवेद्य होता, देवात गेल्यावर आपल्याला फळ घेऊन देतात. ते सेवन केलं की तेवढी, पण तेवढ्यापुरतीच पॉझिटिव्ह एनर्जी जाते. तर रोज जसं नित्याने आपण जेवण करून आपलं दिनचर्या व्यवस्थित झालं पाहिजे म्हणतो, तसं रोजचं आपलं जीवन सुरळीत जावं म्हणून अर्ध्या तासाची साधना करूनच बाहेर जायचं. समजते ना? इकडे देहाची तरतूद माहीत आहे, आत्म्याची तरतूद. संथा ह्याचा अर्थ पहिल्यांदा संत, आणि संताचा दुसरा अर्थ आपण जो मंत्रोच्चार किंवा गुरुनामस्मरण करतो ते उदात्त अनुदात्त स्वरित हे खाली बघायचं. व सूर ताल आणि लय यांनी युक्त असा म्हटला तर आपल्या आसमंतातल्या वातावरणात आपण लहरी निर्माण करतो. ध्वनी लहरी प्रकाश. म्हणजेच ध्वनी लहरी प्रकाश म्हणजे गुरुशक्ती. आणि पुन्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन बरोबरची गुरुशक्ती पचन, श्वसन आणि रक्ताभिसरणाने सर्व शरीरात धारण किंवा सेवन होते. म्हणून खाली 2 रेषा दाखवल्या आहेत संथा म्हणण्याच्या. या 2 रेषा, हे बरोबर आणि हे चूक. संथा म्हणजे इंग्लिश मध्ये रिदम हेच करेक्ट. हा, रिदम करेक्ट. ताल. संथा तर भवितव्यात हीच संथा हीच संथा रोज म्हणायची असून ही संथा म्हणताना देहातील 5 स्थानांचा समावेश होतो आहे की नाही
हे अनुभवले. हे महत्वाचं आहे. ह्या 5 कोशावर तुमचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे काय, ह्या 5 कोशामध्ये या 5 कोशाचं काय 19 माध्यम आहेत. ती कशी आहेत? रक्तमय आहेत. म्हणून त्या रक्तातले दोष जाऊन त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी झाली की हे 5 कोश शुद्ध होतात. 5 कोश एक झाले की त्याचा आत्मा होतो. हे सोपं आहे. अगदी माहितीसाठी म्हणून हे करत आहे. तुम्ही करायला लागला की ते आपोआप होतं. जीव म्हणजे 2 कोश, त्याचं रूपांतर जीवात्मामध्ये होतं. 3 कोश आणि नंतर 5 कोशामध्ये झालं की आत्मा होतो. तो कसा होतो, काय होतो हे आपल्याला करायचं नाही. गाईला इकडं खायला घातलं की तिकडं दूध काढायचं. मध्ये पोटात काय होतंय निघून काय करायचंय. टेलिस्कोप लावून ते कडव्याचं रूपांतर कशात होतं लोकांना असायचे. आता काय काय म्हणजे उगीच काहीतरी विचारायचं काय. 2 वेळेची पानं 11 रुपये नारळ सुपारी ठेवायला सांगितलंय. समजा विड्याची पानं नाही तर दुसरी कुठे चालत नाहीत का? म्हणजे काय बायकोच्या वेळी मैत्रीण चालत नाही का? काय संबंध आहे? नाही विड्याची पानं नका ठेवू. बदल हा आपल्या धरून हे जीवन ईश्वरमय करायचं हा प्रधान हेतू. बाकीचं सगळं गौण आहे. नाही विडा सुपारी ठेवलं का बाबा तुम्हाला विचारले येत नाही का विडा ठेवणार धरला हा केला की बाबा धरायचा. समजलं का? ते संस्कार तुम्हाला काहीतरी पद्धत पाहिजे म्हणून केंद्राला विडाचं ठेवायचं. 2 वेळेचे पानं म्हणजे येळ जन्म गत जन्म. त्याच्यावर 11 रुपये म्हणजे 5 ऋणांबंध आणि डोसकं म्हणजे सुपारी आणि नारळ म्हणजे ही 5 तत्व आपली. एक प्रतीक नाही मिळालं नाही ठीक आहे. आपण स्वतःच हां स्वतः तुमचं डोकं ठेवा ना. म्हणजे सुपारी ठेवल्यासारखं होतं. मेन काय आहे? मेन मला हे जीवन ईश्वरमय करायचं हा प्रधान हेतू. याच्या मागे जायचं. बाकीच्या सगळ्या गौण आहेत मिळाले म्हणून सांगितलं. आता सगळे आंघोळ नाही झाले, पाणी नाही आलं, आंघोळ नको करू. पाणी नाही आंघोळ नको करू म्हटलं आज त्यांना आंघोळ झाली म्हणून साधना करणार नाही. मग आंघोळ झाली म्हणून जेवणही करू नको की ते मात्र पाहिजे. समजताना मला काय म्हणायचं आहे म्हणजे त्यातनं आपण चोर वाटा काढतो पण नुकसान कोणाचं होतं? हे हरिशी पटेल ना. म्हणून तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आहात. तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. समजून घ्या ही वेळ एकदा या जन्मात गुरु भेटले त्याचं सार्थक करून घेऊन ह्यातनं पार व्हायचं आहे. नाही तर परत 3 लोकात अडकायला होतं. इतकं सिरियसली विचार करत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला अजून जाणीव झाली की नाही मला माहिती नाही पण जाणीव व्हायला पाहिजे. ही संथा म्हणताना देहातील 5 स्थानांचा समावेश होतो आहे की नाही हे अनुभवले. म्हणून सांगितलं होतं मी 5मुखी परमेश्वर म्हणजे 5 जणांपासून बोलायचं नव्हे. ही 5 मुख शुद्ध झाली 5 मुखी की तुम्ही जे बोलाल ते परमेश्वर सगळं. लोकांची कामं होतात म्हणजे काय लाडू पुढे आहेत का? अनुभव असे वंडरफुल अनुभव येतात. निराकरण सांगितलं की त्यांचा लगेच आठवड्याच्या फोन येतो काम झालं म्हणून. तेव्हा आपण सावध राहायचंय. काय बाबांनी तुमचं माध्यम फक्त कामासाठी घेतलंय ही जाणीव ठेवायची. नवीन नवीन महाराज झाले फुगले तेव्हा पाया पडा काय आणलंय शाल आणली आहे का? इथं फार सावध राहायला लागते. तेव्हा पण असं म्हणायचं बाबा तुमच्या कृपेने काम झालं बस. त्यांचं काम हवं अशी तळमळ पाहिजे आपल्याला आणि लगेच सांगायचं निराकरण. असे कितीतरी अनुभव येतात. म्हणून त्याला म्हणाले भक्त होऊ नका. भक्त झालं की सक्त कुस्ती धरतो बाबांनी. या बाबा काय व्हायला पाहिजे? दास चरणापाशी वास. पायाखाली आपली त्यांची जागा. म्हणजे अहंकार नको. अहम आकार. अहंकाराला की सगळं बिघडून जातं. ही 5 स्थाने आपल्या देहामध्ये आहेत हे पहिल्यांदा समजले. दादांना पहिल्यांदा समजले व ह्या 5 स्थानांचा संबंध करीत असलेल्या साधनेतून जोडाव्याचा असतो हे ज्ञात झाले. 5 जणांचे 5 विषय वेगळे आहेत. 5 पांडव असतात तेव्हा बाकी नाही. त्याचा खाण्यापिण्याचा विषय हे कुठं जाऊ लंडनला जाऊ का अमेरिकाला जाऊ पॅरिस चांगलं आहे तिकडे मनाचा पत्ताच नाही आहे.
विज्ञानमय कोशामध्ये मी कोण आहे कशाला जन्म मिळतो आणि कुठं जायचं ह्याच्याऐवजी शेतात बटाटे आले त्याचे बटाटे वडे करून विकू का चिप्स करून विकू इकडे आहे विज्ञानमय कोशात पैसे भरपूर कमवू आणि अशा चारी नको असलेल्या गोष्टीत आनंद मानतो म्हणून जीवन व्यर्थ जातं. किती सुंदर सांगितलंय, किती सुंदर आहे आणि तसंच माणसं वागतायत. आणि एकदम तुम्ही ह्या विषयाकडे वळलात की आपल्याला असं कळलं की हा माझ्या उद्धारासाठी काय करतो. हे सगळ्या गोष्टी शेणासारख्या फुकट मिळतात म्हणतात. गाय आणली ती दुधासाठी, जीवन आणलं ते कर्तव्यासाठी, जीवन ईश्वरमय करण्याचं कर्तव्य करण्यासाठी. ते तुम्ही करायला लागल्यावर आई गोष्टी ह्या शेणासारख्या त्या फुकट मिळतात.